श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी दिवे लावायचे आहे की ते दिवे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच घरातील आजारपण असेल, जी काही इडापिडा असेल, बाधा असेल, ती सर्व काही दूर होईल. मग तुमची मुलांची प्रगती होत नसेल तर ती देखील प्रगती देखील होईल. किंवा मुलांना काही अडचणी असतील, मग अभ्यासात असतील किंवा उगाच रागवत असतील, चिडचिड करत असतील, तो त्यांचा चिडचिडपणा देखील दूर होईल. तुमची सर्वांगीण प्रगती होईल. तसेच यश देखील मिळेल. तर हे दिवे कसे लावायचे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेरदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी खरेदीला देखील खूप महत्त्व आहे. विशेषतः या दिवशी लोक सोने चांदीच्या वस्तू आणि भांडी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू 13 पटींनी वाढतात अशी मान्यता आहे. मात्र या सणावर अनेक दुर्मिळ संयोग देखील तयार होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. यावर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यमपंचक, शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग आहे. हा योग 50 वर्षांनंतर तयार होत आहे. तुम्हाला कुठून तरी अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. तसेच या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची महत्त्वाची कामे देखील पूर्ण होतील अशी मान्यता आहे. धनु, मकर, मेष, कन्या या राशींना चांगला लाभ या दिवशी मिळू शकतो. या धनत्रयोदशीच्या दिवशीचा शुभ मुहूर्त हा 12:35 सुरू होणार असून हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरला 1:57 असणार आहे. तर लक्ष्मीपूजेचा मुहूर्त सायंकाळी 5:47 सुरू होणार असून 7:49 आहे. म्हणजे तुम्ही याच वेळी धनतेरसची पूजा देखील करावी आणि यावेळेस आपल्याला ते दिवे लावायचे आहे ते देखील आपण याच वेळेत लावावे. आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करतो, पण त्यामागे नक्की कारण काय आहे? तर आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना या दिवशी केली जाते. तर या दिवशी लोक मनोभावे पूजा तर करतात, परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधित अडचणी देखील दूर होतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याचा 13 पटीने लाभ होतो असे देखील म्हणतात. तर आपल्याला नक्की या दिवशी काय करायचं आहे? सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या तिजोरीत कुबेराचे पूजन देखील करायचे आहे. नंतर चंदन, धूप, दीप करून पूजन करावे. त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करावी आणि मंत्र पुष्पांजली अर्पित करावी. ही झाली साधारण पूजा. मात्र अपार धन संपत्तीसाठी काही विशेष उपाय आपण बघणार आहोत. या दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावावे आणि त्याजवळ 13 कवड्या ठेवाव्या. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून द्या. याने अचानक धनलाभ होण्याचे योग बनतील. तर आपण हे दिवे कशाचे बनवायचे आहे? तर तुम्ही कणकेचे दिवे देखील बनवू शकता किंवा तुम्ही मातीची पणती घेतली तरी पण चालेल. मग यामध्ये तूप टाकायचं की तेल टाकायचं? जर तुमच्याकडे शुद्ध तूप असेल तर यामध्ये शुद्ध तूप आवर्जून टाकावे आणि जर शुद्ध तूप नसेल तर तुम्ही या दिवाळीच्या दिवसांमध्ये तिळाचं तेल हे आवर्जून खरेदी करावं. कारण की तिळाचं तेल जर आपल्या घरामध्ये असेल तर आरोग्यासंबंधित काही समस्या असतात त्या सर्व दूर होतात. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या या दिवसांमध्ये तिळाचं तेल तरी नक्की घरी आणावं आणि आपण दिवा प्रज्वलित करताना तिळाचं तेलच हे टाकावं. तसेच जर तुम्ही शुद्ध तूप टाकणार असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद ही आवर्जून टाकावी. कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. याने दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते असे देखील म्हणतात. या दिवशी प्रयत्न करावा की या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यासाठी भेटवस्तू आणावी. कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी. मात्र इतर लोकांसाठी गिफ्ट या दिवशी खरेदी करू नये. कारण की जर आपण एखाद्याला खरेदी केले तर ते धन त्याच्याकडे जाते असे देखील म्हणतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींसाठी या दिवशी खरेदी करू शकता. जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा तर येतो परंतु काही कारणामुळे खर्च होत असतो, तर धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला 1 जोडी लवंगा या देखील चढवाव्या.
लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची आपण काळजी घ्यावी. मग हे लवंग साबूत लवंग असावे. पुढे फूल असेल असे लवंग आपण घ्यावे. तसेच या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने धनाची कधीही कमतरता भासत नाही. अशाने जमापुंजीही वाढत जाते आणि कामात येणारे अडथळे देखील दूर होत जातात. या दिवशी जर आपल्याला एखादा किन्नर भेटला तर किन्नरला दान आवर्जून करावे आणि त्यांच्याकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमतरता ही भासत नाही व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो असे देखील म्हणतात. या दिवशी दारावर गरजू, भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. यांना यथाशक्ती दान तरी करावे किंवा तुम्ही त्यांना जेवू देखील घालू शकता किंवा पाणी तरी द्यावे. पण कुणीही आलं तर त्याला आपल्याला तसंच पाठवायचं नाही. काहीतरी दिल्याशिवाय ती व्यक्ती तशीच जाता कामा नये. जर त्यांना काहीतरी दिलं तर आपले देखील दान होत असते व आपल्याला देखील त्याचा फायदा मिळत असतो. पुण्यफळ हे मिळत असतं. आपल्या एखाद्या कामात यश मिळवायची इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी अशा झाडाची डहाळी तोडावी ज्या झाडावर वटवाघळ बसत असतील. ही डहाळी घरातील एखाद्या रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात देखील वृद्धी होते. मग तुमच्याजवळ असे एखादे झाड असेल तर त्या झाडाची डहाळी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी तोडून आणली तरी पण चालेल. मग जेव्हा पण तुमची पूजा होईल तेव्हा ती डहाळी तिथेच ठेवावी. नंतर तुम्ही एखाद्या रूममध्ये ही डहाळी ठेवू शकता की ज्यामुळे आपल्याला धनसंपत्तीचे योग देखील जुळून येतील. या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे. जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं यश वाढत जाईल असे देखील म्हणतात. मंदिराच्या आसपास जागा असेल तर तिथे देखील तुम्ही केळीचं झाड हे लावू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण झाड लावता तेव्हा तुम्ही त्याला पाणी घालायचं विसरायचं नाही. मग तुमच्या अगदी जवळ मंदिर असेल तर तुम्ही हे काम आवर्जून करा. बघा, तुम्हाला यश हे मिळतच जाईल. या दिवशी भांडणे, वादविवाद टाळावे. घरात शांती आणि सकारात्मकता राहून द्यावी. आपल्या घरामध्ये जर लहान मुलांमध्ये भांडणं होत असतील तर त्यांना देखील सांगून ठेवा, भांडणे अजिबातही करू नका. पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर ते देखील आपण या दिवशी आवर्जून टाळावे. तसेच या दिवशी घरामध्ये आपल्याला सकारात्मकच बोलायचे आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही तिच्याबद्दल सतत बोलले तरी पण चालेल, पण नकारात्मक काही बोलायचं नाही. सकारात्मकच बोलायचं आहे, मला ही गोष्ट पाहिजे आणि ती मला भेटणार देखील आहे. मग तुम्हाला वाटत असेल की तुमचं घर व्हावं तर ते देखील तुम्ही बोलू शकता. कारण की आपण वास्तूमध्ये जसे बोलतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये देखील होत असते. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. त्यामुळे या दिवशी आपण सकारात्मकच बोलायचं आहे. धनत्रयोदशीच्या पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे. याने लक्ष्मीचे आगमन होते. या व्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील करावं. यामुळे याचा परिणाम आपल्या घरातील व्यक्तींवरती देखील होतो. सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो व घरामधील येडापिडा काय आहे ती सर्व काही दूर होऊन जाते. तुम्हाला तुमची जुनी फाटलेली पर्स बदलायची असेल तर त्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी एक नवीन पर्स किंवा नवीन पिशवी खरेदी करा आणि स्फटिक, श्रीयंत्र, गोमती चक्र, गुराखी, हळदीचा ढेकूळ, पिरॅमिड, लाल रंगाचे कापड ठेवा आणि लाल पाकिटात आपली इच्छा लिहा आणि लाल रंगाच्या रेशमी धाग्यात गाठ बांधून पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमची इच्छा ही काही दिवसातच पूर्ण होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर पिठाचा 4 मुखी दिवा लावणे देखील फायदेशीर मानले जाते. यासोबतच ते ठेवताना लक्षात ठेवा की तांदूळ किंवा गव्हाच्या ढिगाऱ्यावरती हा दिवा ठेवलेला असावा. शक्य असल्यास या दिवशी गरजूंना औषधे दान करा. यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करताना दीर्घकाळ वापरायची वस्तू खरेदी करा. जसे की घर, कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी. जर आपण अशा वस्तू जर खरेदी केल्या तर त्याचा फायदा आपल्याला 13 पटीने होत असतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.